चिंचाळे तालुका आटपाडी जिल्हा सांगली या ठिकाणी मैदान चालू आहे आणि त्या मैदानामध्ये आता टोटल 45 गट पळालेले आहेत आणि नक्कीच पावसाचं वातावरण असल्यामुळे लवकरात लवकर गट हे पळवण्यात आले आहेत आणि नक्कीच आता सेमी चालू होतील आणि परंतु आता 35 गट क्रमांक 35 ते 45 36 ते 45 मध्ये कोणकोणती बैल सेमीसाठी पात्र झाली, कोणाची हार झाली, घरनिकीच्या राजाची हार झालेली आहे बरं का। खूप वाईट वाटते, बघूया चला घरनिकीचा राजा काय काय मागे लागले त्या घरनिकीच्या राजाच्या। चला सुरुवात करते, गट क्रमांक 36 चा निकाल आहे। तास क्रमांक 3 मधून धावलेली गाडी आहे बोपर्डीकरांचा हिंद केसरी लाडू पळाला आणि त्याच्यासोबत पळाला 32 शिराळीकरांचा नखऱ्या पळाला। सुंदर अशी गाडी या बैलगाडा क्षेत्रात ज्याचा नावावरती त्या ड्रायव्हरच्या नावावरती सलग 14 मैदानाचा 1 नंबरचा मानकरी असलेले असे सोमा ड्रायव्हर तरडपकर, नक्कीच सोमा ड्रायव्हर तरडपकरांनी आज मोठी गाडी नाही हाणली पण जाऊ द्या असू द्या, गाडी शेवटी गट पास करून सेमीसाठी नेलेली आहे। खूप साऱ्या शुभेच्छा सोमा ड्रायव्हर तरडपकर यांना। गट क्रमांक 37 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली। तास क्रमांक 4 मध्ये वाकसेवाडीकरांच्या नावावरती गाडी पळाली होती आणि की सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झाली। आता या मैदानामध्ये जास्त करून तास क्रमांक 4 मधूनच गाड्या जास्त करून फायनलसाठी सेमीफायनलसाठी पात्र होत्यात। काय असं तास क्रमांक 4 मध्ये असं काही माहीत नाही, परंतु तास क्रमांक 4 मधून खूप साऱ्या अशा गाड्या सेमीसाठी पात्र झालेत। नक्कीच बघूया गट क्रमांक 38 चा निकाल। 38 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली। तास क्रमांक 6 मधून ज्या गाडीची नावं माहीत नाहीत कमेंट्समध्ये सांगा आणि गाडीची ड्रायव्हिंग फक्त आकू ड्रायव्हर मिलिटरी अपशिंकारांनी ही गाडी चालवली होती। सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र केले। गट क्रमांक 39 मध्ये खूप वाईट वाटते, या बैलगाडा क्षेत्रातला ज्याला गरिबाचा बैल असं म्हटलं जातं तसेच आपले सप्तहिंद केसरी विठ्ठल नाना बुतकर, अजय शेट यांचा दिवाण्या आणि घरनिकीकरांचा राजा ही जोडी पळाली होती, परंतु असं वाटत होतं सहज गाडी नेल, परंतु कधीच या बैलगाडा क्षेत्रात कधीच कुणाला कमी समजायचं नसतं आणि ती जर चूक केली तर नक्कीच ते आपल्याला भोगावी लागते। नक्कीच तसं काही म्हणता येत नाही, परंतु शेजारची गाडी जी पळाली दत्ता मोरे नंदेश्वर यांची विक्रमी खरेदी, आदत किंग पुष्पराज आणि शाकीर पठाण यांचा जलवा, काय गाडी पळाली। गाडीनं सुट्टा निकाल घेतलाय बरं का या शाकीर पठाण यांच्या जलवाना आणि आदत किंग नवीन खरेदी या बैलगाडा क्षेत्रातली पुष्पराज नावाची खतरनाक गाडी पळाली। आज घरनिकीच्या राजानं निराश केलं, काय झालं घरनिकीच्या राजाला का पळाला नाही एवढा काय समजेना, परंतु त्या बैलावरती खूप लोकांचा जीव आहे संबंध। महाराष्ट्र त्या बैलाला गुलाल खूप दिवस झालं नाहीये, एक मैदान आत्ता होतं त्या गुलाला मिळालं, परंतु शेवटी मोठ्या मैदानात मोठी गाडी मारण्याची ताकद त्या बैलाकडे, धमक आहे। नक्कीच आज असं वाटत होतं ही गाडी फायनलमध्ये राहील, गट सुट्टा कळेल, परंतु या बैलगाडा क्षेत्रात कधीच कुणाला कमी समजायचं नाही, समजू पण नाही, मी 1000 वेळा सांगितलंय। तसंच झालं घरनिकीच्या राजा बाबतीत आणि घरनिकीच्या राजाची आणि दिवाण्याची गटाला हार झालेली आहे गट क्रमांक 39 मधून। खूप वाईट वाटते कारण घरनिकीच्या राजाची यशोगाथा सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे, त्या बैलाचं कामगिरी सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे, पुसेगावमध्ये त्या बैलानं काय कमाल केली ही सुद्धा माहीत आहे, परंतु अलीकडे असं एक वाईट ग्रहण लागले आपल्या घरनिकीच्या राजाला। नक्कीच ते संकट दूर हो आणि नक्कीच आपल्या बक्कासूरचा आणि घरनिकीचा राजाचा लवकरात लवकर पैरा व्हावा असंच मला वाटते। गट क्रमांक 40 चा निकाल घेतो। 40 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली, कोरेगावकरांचा भवानी पळाला आणि त्याच्यासोबत पळाला बदलापूरकरांचा शंभू पळाला। सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र केली सोन्या ड्रायव्हर अभय शिवाडीकर। गट क्रमांक 41 चा निकाल आहे। सुंदर अशी गाडी लेंगरेकरांची गाडी पळाली आणि ती गाडी जी आहे गाडी 1 नंबर आली, परंतु जो निकाल चेक करण्यात आला कॅमेरापासून गाडी 41 गट पूर्ण बाद देण्यात आला। गट क्रमांक 42 मध्ये तास क्रमांक 3 मधून बदलाकर भिवंडी यांचा घरचा साज पळाला, भवानी आणि शंभू गाडीवरती ड्रायव्हर होते सोन्या ड्रायव्हर अभय शिवाडीकर, परंतु ही सुद्धा गाडीवर ऑब्जेक्शन घेतलेलं आहे कारण का भवानी आणि किंवा शंभू या दोघांच्या मधला एक बैल गट क्रमांक 17 मध्ये पळाला होता आणि तिथं हार झाली होती। नक्कीच असं ऑब्जेक्शन आले, बघूया आता निकाल पेंडिंग आहे, चालू आहे निकाल। 43 गटाचा निकाल आहे। तास क्रमांक 4 मधून सुंदर अशी गाडी पळाली, गाणंद खरसुणीकरांची गाडी पळाली, सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र। गट क्रमांक 44 मध्ये तास क्रमांक 3 मध्ये बाहलू ड्रायव्हर यांनी हेल्मेट घालून गाडी चालवता याचा आदर्श ड्रायव्हरांनी घ्यावा असं मला वाटते, सगळ्या महाराष्ट्राला सुद्धा वाटते। आणि नक्कीच त्यांनी साई पळाला माळशिरसकरांचा
सचिन आप्पा वावरे यांचा सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र केली. गट क्रमांक 45चा निकाल आहे. दख्खन पळाला आणि दख्खनची गाडी आप्पाडाव कारोंडेकरांनी सेमीसाठी पात्र केली. हे होते 45 पर्यंत निकाल. व्हिडिओ जर आवडला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.